एक्झाम साहित्य दीप या यूट्यूब चॅनलवर तथा ॲप्लिकेशनवर खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर एक्झाम साहित्य दीप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तथा एक्झाम साहित्य दीप प्ले स्टोअरवर जाऊन ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये बरेच कोर्सेस तुम्हाला पाहायला भेटतील. आजचा विषय जो आहे प्राध्यापक भरती प्रक्रियेचा वाद, काय आहे प्रकरण? ही बातमी आलेली आहे लोकसत्तामध्ये. हे लक्षात ठेवा, लोकसत्ताची बातमी आहे आणि ही बातमी आलेली आहे 30 तारखेची. आज 1 तारीख आहे. 2 दिवसापूर्वी ही बातमी आलेली आहे. सुधारणासाठी मुख्य सचिवांना पत्र पण दिलेलं आहे. त्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर संजय खडककार आणि डॉक्टर शैलेश देवाळकर, संचालक उच्च शिक्षण आणि राज्यपाल समिती माजी व्यवस्थापक परिषद सदस्य, या सगळ्यांचं सविस्तर विश्लेषण, निकषावर अपेक्षा, यूजीसीच्या नियमानुसार सुधारणेची मागणी जी आहे ती केलेली आहे. प्राध्यापक भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. याचं सविस्तर विश्लेषण जे आहे आपण खाली करणार आहात. मित्रांनो, तुम्ही सेट नेटची तयारी करत असाल, विषय हिंदी, मराठी, इंग्रजी तथा वेगवेगळ्या विषयासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर एक्झाम साहित्य दीप ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस आहेत. विशेष मी 20 टेस्ट सिरीज 114 आणि 115 साठी विषय हिंदीसाठी ठेवलेले आहेत. एका टेस्ट सिरीजमध्ये 100 प्रश्न असतात, म्हणजे तुम्ही 2000 प्रश्नापासून अवगत होणार आहात. विशेष बऱ्याच विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया आलेली आहे की ज्यांनी ज्यांनी पेपर सोडलेला आहे, ज्यांचे पेपर झालेले आहेत 114 115चे एमपीसीचे, त्यांचं असं म्हणणं आलं की वेळ पुरत नाही. कारण का बरेच प्रश्न जे आहेत खूप मोठे आणि लेंदी आहेत. प्रश्न वाचायला, पर्याय वाचायला वेळ लागत आहे. हे लक्षात ठेवा. तुम्हाला ते पेपरचं प्रश्नांचं स्वरूप माहीत नसेल, म्हणजे पेपरमध्ये येणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप माहीत नसेल, मोठे प्रश्न असतील, कथन असेल कोणाचं, तर ते तुम्हाला वाचायला वेळ लागणारच आहे. यासाठी मी 20 टेस्ट सिरीज घेऊन आलो आहे फक्त 700 रुपयाला. किती? 700 रुपयाला. 700 रुपयामध्ये तुम्ही 2000 प्रश्नापासून अवगत होणार. किती? 2000 प्रश्नापासून अवगत होणार. याचा अर्थ की तुमची प्रॅक्टिस खूप चांगली होणार आणि टाइम मॅनेजमेंट तुम्हाला समजेल. जसं मी सांगेल की तुम्ही प्रश्न सोडायला तयारी केली आहे, चांगली तयारी केलेली आहे, परंतु वेळ पुरत नाही. तुम्हाला प्रश्न येत असून सुद्धा तुम्हाला वेळ खूप कमी पडतो. याचा अर्थ की तुमचा टाइम मॅनेजमेंट बरोबर तुम्ही केलेला नाही. आता हे टाइम मॅनेजमेंट कुठे भेटणार तुम्हाला? माझ्या ॲपवर भेटणार. सगळ्या टेस्ट सिरीज ज्या आहेत 4.1 या निगेटिव्ह सिस्टीमनुसार तयार केलेल्या आहेत आणि वेळ दिलेला आहे फक्त 60 मिनिटं. तसे 100 प्रश्न आहेत. त्याच पद्धतीनं त्याच वेळेनुसार तुम्ही टेस्ट सिरीज सोडू शकता. वेळ न वाया घालवता तुम्ही या नंबरला कॉल करा. बाकीच्या बऱ्याच विषयाच्या टेस्ट सिरीज आहेत. मराठीची आहे, इतिहासची आहे, सायन्सच्या बऱ्याच विषयाच्या टेस्ट सिरीज आहेत. पण त्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला किती? 1500 प्रश्न भेटतील. याचा अर्थ की सॉरी 1500 प्रश्न भेटतील. याचा अर्थ की 1500 आणि की 15 टेस्ट सिरीज तुम्हाला दिले जातील. फक्त हिंदीसाठी मी 20 टेस्ट सिरीज ठेवलेले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने ठेवलेले आहेत. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तथा एक्झाम साहित्य दीप ॲपद्वारे तुम्ही विशेष मार्गदर्शन कोर्स पण घेऊ शकता. चला तर वळूया आपल्या मुख्य व्हिडिओकडे. आजचा व्हिडिओ जो आहे मित्रांनो, सेटनेट करण्यासाठी, पीएचडी करण्यासाठी खूप वर्ष घालवलेत. जीवनातील असे वर्ष घालवलेले आहेत ज्यासाठी संघर्ष केला, ज्यासाठी संघर्ष केला, तो संघर्ष खरंच आपल्या कामी येऊ शकतो का? कारण का ज्यासाठी आपण स्वप्न पाहिले, जीवनातील असे दिवस घालवले, खूप अभ्यास केला, सेट नेट झालात आणि शेवटी ज्या ठिकाणी आपल्याला जायचं होतं, भरतीसाठी, प्रक्रियासाठी आपल्याला पुढे जायचं होतं, असिस्टंट प्रोफेसर बनायचं होतं, परंतु खूप वर्षापासून जागा निघत नाहीत. याचा अर्थ असा की बरेच असे प्रश्न निर्माण होतात, जागा निघाल्या तरी त्यासाठी खूप काही पैसे मोजावं लागते. यासाठी काय करायचं? खरंच आपल्याला नोकरी लागू शकते का? असे बरेच प्रश्न जे आहेत सेट नेट धारक तथा एम तथा पीएचडी धारकांना पडलेले आहेत. मित्रांनो, तुमची कष्ट वाया जाणार नाहीत हे लक्षात ठेवा. तुम्ही 100% क्वालिफाईड झालात की तुम्हाला नोकरी लागणार. परंतु ही भरती जशी बाहेरच्या राज्यामध्ये एमपीसीद्वारे घेतली जाते, त्यांच्या त्यांच्या विशेष एमपीसीद्वारे घेतली जाते, राज्याच्या
जसे आपली एमपीएससी द्वारे तसे उत्तर प्रदेश यूपीपीएससी द्वारे घेतली जाते, तशीच ही भरती व्हायला पाहिजे, असं माझं मत आहे. तुमचं मत काय आहे कॉमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता. मित्रांनो, परीक्षा सेट नेट पास होऊन पीएचडी होऊन परीक्षा पास असाल किंवा उच्च शिक्षणात करिअर करण्याचा प्रयत्न करत असाल, तर महाराष्ट्रातील सहाय्यक प्राध्यापक भरतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसापासून ज्या भरतीची 5012 जागेची वाट पाहिली जात होती, ती भरती प्रक्रिया आहे. कारण काय? गुणांकन पद्धत आणि पारदर्शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. हा वाद नेमका कशावरून सुरू होतो? सेटनेट उत्तीर्ण उमेदवार अन्याय होतो का? आणि उच्च शिक्षित विभाग यावर काय म्हणतोय? असं का आपण समजू शकता की सेट नेट वाल्याचे आणि पीएचडी वाल्याचे भांडण लावून द्यायचं आणि सरकार शांत राहायचं? जे जाहिरात काढणार आहेत, जे जाहिरातीला मान्यता देणार आहेत, असे लोक जे आहेत, तर मित्रांनो तुम्ही काळजी करू नका, शांत राहा. नियमावली कुठली पण असू द्या, त्या नियमावली तुम्ही बसणार आहात. तुम्ही सेट नेट आणि पीएचडी धारक असाल तर तुमचा फायदा 100% होणार आहे. चला तर मग सोप्या भाषेत विषय समजून घेऊया. मूळ प्रकरण काय आहे मित्रांनो? राज्य सरकारने महाराष्ट्रातील अनुदानित महाविद्यालयामध्ये अडल्ट कॉलेज 512 सहाय्यक प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसर जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये शासनाने DHE और NOC हे पोर्टलविषयी मी एक व्हिडिओ बनवला आहे, ते माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला भेटेल. काय आहे DHE और NOC सुद्धा विकसित केली आणि हे दोन्ही ऑनलाईन पद्धत आहेत. पहिलं रोस्टर NOC या सगळ्या गोष्टीसाठी प्रत्यक्ष जावं लागत होतं, परंतु आता ते ऑनलाईन झालेलं आहे. खरंच हे राबवण्यात आलेलं आहे का? हा बी मोठा प्रश्न निर्माण होतो. पण अडचण ही आहे की निवड प्रक्रिया 8 मार्च 2019च्या जुन्या शासनाच्या निर्णयानुसार नुसार केली जात आहे. या 2019च्या जुन्या नियमानुसार एकूण गुणांचे मूल्यांकन केले जाऊ शकते. 100 गुणांचे मूल्यांकन केले जाऊ शकते. आता पण 100 गुणांचं मूल्यांकन आहे, परंतु मी 60 आणि 20 60 मार्क UGCच्या नियमानुसार UGCचे नियम दिलेले आहेत, त्यानुसार 60 शैक्षणिकसाठी आणि 20 जे आहे डेमोसाठी आणि 20 जे आहे तुमच्या इंटरव्ह्यूसाठी ठेवलेले होते. परंतु हे शैक्षणिक 2019च्या जुना नियम जो आहे त्यानुसार पाहूया. शैक्षणिक कामगिरी जे आहे 84 मार्क आणि गुण, संशोधन कार्य जे आहे 6 गुण आणि मुलाखत जे आहे 10 गुण. याचा अर्थ की यामध्ये डेमोला कुठलेच काही मार्क ठेवलेले नव्हते, परंतु डेमो असायला हवा असं माझं म्हणणं आहे. कारण का तुम्ही विद्यार्थ्यांना शिकणार, अध्ययनाचं कार्य करणार, नंतर अध्यापनाचं कार्य करणार. या दोन्ही गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे. एकूण गुण 100 दिसतात, हे गणित साधं वाटतं, पण अडचण यात लपलेली आहे. कशी? वादाचे मुख्य कारण सेट नेट विरुद्ध पीएचडी कशी? आता मुख्य मुद्द्यावर येऊया. अन्याय कुठं होतोय? अन्याय जो होतोय तो कुठं होतोय पाहूया. उमेदवारांचा असा दावा आहे की या जुन्या पद्धतीत वाटप असमान आहे. पीएचडी किंवा एमफिल ते आता कॅन्सल झालेलं आहे. उमेदवारांना थेट 25 गुण, नेट सेट किंवा स्लेट उत्तीर्ण उमेदवारांना फक्त 10 गुण दिले जात आहेत. म्हणजेच नेट किंवा सेट सारखी कठीण आणि राज्यस्तरीय पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पीएचडी धारकांना फक्त 15 गुण कमी मिळतात. उमेदवारांचे म्हणणे आहे की सेट नेट ही परीक्षा उत्तीर्ण होणे अत्यंत कठीण गोष्ट आहे, परंतु 2023 सुधारित अजूनही महाराष्ट्र शासन मात्र 2019च्या जुन्या नियमानुसारच भरती करत आहे. त्यामुळे केवळ सेट नेट उत्तीर्ण असलेल्या हजारो गुणवंत उमेदवारांचे नुकसान होत आहे. याचा अर्थ की 2023चा नियम UGCने जे आता 2026 मध्ये आणलेला आहे त्यामध्ये सुद्धा पीएचडीला खूप अधिक मार्क आहेत, जरूर 100% आहेत. तज्ञ आणि अधिकाऱ्यांचे मत यानुसार संपूर्ण प्रकरणात आता 2 महत्त्वाचे बाजू आलेले आहेत. यामध्ये माजी व्यवस्थापक परिषद सदस्य प्राध्यापक डॉक्टर संजय खडकर, सहाय्यक प्राध्यापक भरती अनेक वर्षापासून होत आहे, त्यामुळे हजारो उमेदवारांना ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक अपेक्षा आहे. होत नाही असं म्हणता येईल.
होत आहे नाही. या मागच्या वर्षाच्या अनुभव पाहता ही प्रक्रिया भ्रष्टाचार मुक्त राहील यावर शंका आहे. म्हणजेच प्रक्रियेतील पारदर्शकतेवर तज्ञांनी केले आहे. दुसरे आहेत उच्च शिक्षण संचालक शैलेश देवळणकर. शासनाचा हा भ्रम आहे की प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यावयाचा आहे. यासाठी लवकरच लवकर मार्गदर्शन सूचना जाहीर केल्या जातील आणि त्यानुसार पारदर्शक पद्धतीत भरती होईल. तसेच माजी प्राचार्य विभागाला पत्र पाठवून प्रक्रियेत विनंती केली आहे. उमेदवारांच्या प्रमुख मागण्या. आता हा प्रश्न पडतो की उमेदवारांची नक्की मागणी काय आहे. यूजीसी 2023 चे नियम लागू करा. विद्यापीठ अनुदान आयोगाने यूजीसी 2023 मध्ये सुधारित केलेले नियम यात लागू केले जावेत. एक, गुणवंत पद्धतीत समानता आणा. सेट नेट उत्तीर्ण उमेदवारांचे मूल्यांकन योग्य प्रकारे व्हावे, जेणेकरून पीएचडी नसलेल्या पण त्यांना अत्यंत उमेदवारांवर अन्याय होणार नाही. पूर्ण पारदर्शकता ठेवावी. मुलाखतीचे गुण, मटेरियल, मेरिट लिस्ट सर्वांसमोर उघडपणे जाहीर करावे. जर शासनाने यात वेळेत सुधारणा केली नाही तर हजारो पात्र आणि अभ्यास उमेदवार भविष्य टांगणीवर ठेवू शकतात किंवा टांगणीला लागू शकते. मित्रांनो, एकीकडे महाविद्यालयामध्ये शिक्षकांची प्रचंड टंचाई, प्राध्यापकांची प्रचंड टंचाई, तर दुसरीकडे हजारो तरुण सेटनेट पास होऊन नोकरीच्या परीक्षेत आहेत. अशा वेळी भरती प्रक्रियेतील गुणांकन पद्धतीवर वाद होणे नक्कीच दुर्दैवी आहे. तुम्हाला काय वाटते? सेटनेट धारक पीईटी धारक प्रमाणे योग्य गुण मिळावे हवेत किंवा नाही? जसे सेटनेट आहे 10 गुण तर पीईटीला 25 गुण का? हा प्रश्न निर्माण होतो. यासाठी तुम्ही कॉमेंट्समध्ये 100% मला सांगावं की पीईटी झालेले विद्यार्थ्याला अधिक गुण का द्यावेत आणि का न द्यावेत. सेटनेटला 25 गुण द्यायलाच पाहिजे, का द्यायला पाहिजे, असे बरेच प्रश्न जे आहेत तुम्ही 100% मला कॉमेंट्समध्ये सांगू शकता. ही भरती प्रक्रिया 2023च्या नियमानुसार यूजीसीच्या व्हायला हवी किंवा नाही ही पण सांगावे. तुमचे मत कॉमेंट्समध्ये नक्की बॉक्समध्ये सांगावे. हा व्हिडिओ तुमच्या शिक्षक, प्राध्यापक, प्रोफेसर आणि स्वप्न पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा. अशाच अपडेट चॅनलसाठी तुम्ही चॅनलला विसरू नका, सबस्क्राईब करा, ॲप डाउनलोड करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. असाच मी नवीन व्हिडिओ लिंक खाली दिली आहे, तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता. खूप खूप आभार.